गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. सचिदेव यांनी सदस्यांच्या मनातल्या भावना आपल्या समोर व्यक्त केलेल्या आहेत. सभापती म्हणून आपण ऐकले आहे, त्याला पाठिंबा देखील दिलेला आहे. माननीय मंत्री उदय सामंत यांनी देखील त्यांची भावना व्यक्त केली की दिलं पाहिजे. आम्ही काय फुकट मागत नाही. आम्ही असं म्हणतो की बाबा उपलब्ध करून द्या, कशा तरी वेळेला उपलब्ध करून द्या. आम्हाला तुमची भीक नको, उपलब्ध करून द्या, पण काहीतरी द्या. आणि जर आम्हाला जर पैसे देऊन उपलब्ध करून घेणार असाल तर महाराष्ट्र सरकारचा एकही पैशाची सेवा फुकट घेऊ नका. पैसे घ्या, सरकारने देखील त्यांच्याकडनं पैसे घ्या. नागपूरच्या VCS स्टेडियमवर जेव्हा जेव्हा मॅच होते तेव्हा प्रत्येक लोकप्रतिनिधीला 2-2 पासेस दिल्या जातात. मुंबईचं बोला, मुंबईचं. महत्वाचा विषय असा आहे की आमच्याकडनं पैसे घ्या, आमची काही हरकत फुकट नाही. नाहीच आहे म्हणतात. आम्हाला फुकट नकोच आहे, पण महाराष्ट्र सरकारने देखील सिक्युरिटीचे किती पैसे आतापर्यंत सोडलेले आहेत याचा आमच्याकडे पूर्ण तपशील आहे. महाराष्ट्र सरकार मुंबई क्रिकेट असोसिएशन BCCA वरती किती मेहरबान असते याचा देखील आमच्याकडे तपशील आहे. आम्ही त्या तपशिलात जाऊ इच्छित नाही. आम्हाला फुकट पण नको, पण काहीतरी अशी व्यवस्था करा की जर एखाद्या सदस्याला आज सभागृहाचं कामकाज संपल्याच्या नंतर बघायची इच्छा झाली तर त्याला मिळालं पाहिजे. तर तुम्ही घरचे जातील, मुलं जातील. अहो असं वाटतं जेव्हा गावचा एखादा आमदार मुंबईत येतो आणि त्याच्या मुलांना जर असं वाटलं की मला मॅच बघायला पाहिजे, आपला बाप आमदार आहे याचा काहीतरी अभिमान असू दे, त्याला काहीतरी त्याला अभिमान असू दे. क्रीडा मंत्र्याचा कोण ऐकत नसेल. आज क्रीडा मंत्र्यांना एंट्री आहे का विचारा बॉक्स मध्ये.